सेकंड में एटीएम हैक कर बैंकों से लाखों रुपए की लूट का मामला सामने आया है। भांडुप पुलिस ने किया एटीएम हैकर को गिरफ्तार। भांडुप पुलिस ने अब तक 2 लोगों को हिरासत में लिया है। मूल रूप से हरियाणा के रहने वाले आरिफ खान और तारिक खान ने लेन देन करके 5 करोड़ से भीतर एक निश्चय कंपनी की एटीएम मशीन को हैक करना सीख लिया। तदनुसार वे एनआरसी कंपनी के एटीएम वाले बैंक ढूंढते थे और एटीएम पिन दर्ज करने के बाद जैसे ही पैसा ट्रे में होता था वे एटीएम को हैक कर लेते थे ताकि लेन देन को बैंक खाते में दर्ज न करना पड़े और आरोपी को नकदी मिल जाए। अब तक ये दोनों इस तरह से एटीएम हैक कर विभिन्न एटीएम से 2,55,000 नगद निकाल चुके हैं। बैंक कर्मचारियों ने देखा कि भांडुप में अबुदय बैंक के एक एटीएम में एक आईएसएम लगातार संदिग्ध लेन देन कर रहा है। इस दौरान उन्होंने उससे पूछताछ की और उसे पुलिस के हवाले कर दिया। भांडुप पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जंगलमंगल रोड येथे अभ्युदय बँकेची एक शाखा आहे। ज्या शाखेमध्ये बँकेचे मॅनेजर यांना 17, 18 आणि 19 तारखेला त्यांच्या एटीएम मधून काढण्यात आलेल्या रकमेमध्ये तफावत आढळून आली। त्यामुळे त्यांना शंका आल्याने त्यांनी पाळत ठेवली होती। दिनांक 22/9/2022 रोजी 20:32 त्यांना एक इसम एटीएम मशीन मध्ये काही गडबड करताना आढळून आला। त्याच्यावर त्यांनी पाळत ठेवून त्याला ताब्यात घेतलं आणि पोलिसांना कळवलं। त्याच दरम्यान त्यांच्या सोबत असलेला त्यांचा एक साथीदार तो पळून गेला। ताब्यात घेतलेल्या इसमाकडे चौकशी केल्यानंतर त्यांची पद्धत एक लक्षात आली। एक युनिक पद्धत त्यांनी फ्रॉड करताना वापरलेली आहे। वेगवेगळे एटीएम कार्ड त्यांच्या ओळखीच्या लोकांचे एटीएम कार्ड यूज करून त्याचा पिन नंबर वापरून अमाउंट आल्यानंतर एक पद्धत वापरतात। त्यावेळेला त्यांची एक साधारण 5 सेकंदाच्या वेळेपर्यंत मशीन हॅक होते। त्या दरम्यान डेबिट आणि क्रेडिटच्या एंट्री त्या अकाउंटमध्ये होऊन जातात। म्हणून बँकेला हे कळत नाही की ती अमाउंट गेली कुठे। अमाउंट गेली तरी त्याची एंट्री तिथे बँकेच्या रेकॉर्डवरती क्रेडिट झालेली असते। त्यामुळे एटीएम मधून गेलेली अमाउंट जी आहे ती बँकेला कळत नव्हती। ती या फसवणुकीद्वारे लक्षात आली आणि त्या आरोपीला आपण गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। एक साथीदार जो त्यांचा विमानतळाकडे जो पळून गेला होता त्याला आमचे एपीआय बागडे आणि टीम त्यांना पाठवून त्यांना ताब्यात घेण्यात आलेल्या विमानतळावरून आणि याचा पुढील तपास आमचे पीआय ठाकूर आहे ते आणि त्यांची टीम करत आहे। अमरावती जबलपुर रेलवे पिछले 5 साल से चल रही थी। हालांकि अब अचानक इस ट्रेन को बंद कर दिया गया है, जिससे यात्रियों को काफी परेशानी का सामना करना पड़ रहा है। अमरावती रेलवे स्टेशन पर कांग्रेस की ओर से विरोध प्रदर्शन किया गया। इस समय रेलवे स्टेशन पर हनुमान चालीसा का पाठ कर हनुमान जी की प्रतिमा की पूजा की गई। अमरावती के सांसद नवनीत राणा और सांसद अनिल बोंडे ने विरोध किया। ये दोनों सांसद हिंदुत्व के नाम पर अमरावती समुदाय में दरार पैदा कर रहे हैं। कांग्रेस नेता और पूर्व मंत्री सुनील देशमुख ने आरोप लगाया कि वे विकास कार्यों और अन्य मुद्दों पर बात नहीं कर रहे हैं। इस बीच मांग की गई कि कांग्रेस आक्रामक होकर नागरिकों को राहत देने के लिए अमरावती जबलपुर रेलवे शुरू करे। रेल मंत्री अश्विनी वैष्णव, सांसद नवनीत राणा ने बयान देकर मांग की है कि कोरोना काल में बंद हुई अमरावती जबलपुर एक्सप्रेस को बहाल किया जाए और ताकि यात्रियों को राहत मिल सके। अमरावती जबलपुर एक्सप्रेस निश्चितपणे सुरू होणार। माझं रेल्वे मंत्र्यांशी सुद्धा बोलणं झालेलं आहे। बैठकीची सूचना असली तर आपण उपस्थित राहिलो असतो, परंतु एक मात्र चांगली गोष्ट झाली की 75 वर्षानंतर अमरावतीमध्ये काँग्रेसला हनुमान चालीसा जाहीरपणे म्हणावीशी वाटली। म्हणजे हनुमान चालीसा म्हटल्यानंतर रेल्वे सुरू होते हा शोध निश्चितपणे काँग्रेसला लागला। यामध्ये निश्चितपणे भारतीय जनता पक्षाचं यश आहे। ती जबलपूर ही जे ट्रेन आम्ही मोठा संघर्ष करून आम्ही जी मिळवली होती, ही ट्रेन 9 तास नागपूरला थांबते
अमरावतीकराच्या लोकांनी, अनिल तरडेजा आणि या लोकांनी मोठा संघर्ष करून ही टीम अमरावतीपर्यंत आणली आणि अमरावतीकरांसाठी नाही, अमरावती जिल्हा आणि आजूबाजू जिल्ह्याच्या लोकांना मध्य प्रदेशमध्ये जाण्यासाठी, व्यापाऱ्यांना, कामगारांना, कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ट्रेन आहे, जी 80% भरली जायची, ही अचानक त्याने बंद केली. त्याच्यामुळे लोकांमध्ये फार मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालेला आहे आणि हा असंतोष केंद्र शासनापर्यंत, रेल्वे मंत्र्यापर्यंत पोहोचावा म्हणून आम्ही आंदोलन केलेलं आहे. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे ही रेल्वे बंद करण्याचा जो निर्णय जूनच्या शेवटच्या आठवड्यात झाला होता मुंबईला, त्यावेळेस आमचे दोन्ही खासदार तिथे उपस्थित नव्हते आणि ते उपस्थित नसल्यामुळे वन साइडेड निर्णय झाला. आता ते रेल्वे मंत्र्याला आणि अधिकाऱ्यांना निवेदन देत आहे. पण असं आहे की हे जेव्हा त्यांनी निर्णय घ्यायचा होता तेव्हा निर्णय घेतला नाही. म्हणून आम्ही हे हनुमान चालिसाच्यासाठी की या दोन्ही खासदारांना सद्बुद्धी देऊ. कारण की असं आहे की त्यांचं आतापर्यंत जे राजकारण आम्ही पाहिलं ते लोकहिताचं आणि विकासाचं राजकारण नाही. हिंदू मुस्लिमांमध्ये ध्रुवीकरण करायचं, त्या ध्रुवीकरणाच्या अनुषंगाने मतं मिळवायची. पण ज्या लोकांनी त्यांना निवडून दिलं आहे त्या लोकांच्या मूलभूत सुखविधासाठी काही करायचं नाही. त्यामुळे लोकांचा त्यांच्याबद्दल भ्रमनिराश झालेला आहे आणि त्यामुळे यांना सद्बुद्धी हो म्हणून हनुमानचा जवळ साकडं घातलेलं आहे आणि कसंही करू. आणि याच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये मोठा संघर्ष होणार आहे. त्यामुळे हा संघर्ष टळावा आणि या दोन्ही खासदारांनी याच्याला प्राथमिकतेने घ्यावं म्हणून आम्ही त्यांना जागृत करण्यासाठी हनुमान चालीसा वाचली. मुख्यमंत्री को भाषण लिखकर लाना पड़ता है। शिवसेना के संचार प्रमुख संजय सावंत ने जलगांव बैठक में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की कड़ी आलोचना करते हुए कहा कि वह क्या कहते हैं और क्या जवाब देते हैं। शिवसेना का पार्टी प्रवेश और शाखा उद्घाटन समारोह हुआ। इस मौके पर कार्यक्रम के बाद संचार प्रमुख संजय सावंत ने पत्रकारों से बात करते हुए एकनाथ शिंदे के साथ अपने दल के विधायकों और भाजपा की कड़ी आलोचना की। वे उस जिले का इतिहास भी नहीं जानते जहां वे बैठकें करते हैं। ऐसे में उनसे क्या विकास की उम्मीद की जा सकती है। संजय सावंत ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की आलोचना की है कि हमें इतने लंबे समय तक सहन करना होगा। ये अपने साथ आने वाले 40 विधायकों के निर्वाचन क्षेत्र में ही बैठक करते हैं। सावंत ने एकनाथ शिंदे पर निशाना साधते हुए कहा कि वह महाराष्ट्र के मुख्यमंत्री है या केवल 40 निर्वाचक क्षेत्रों के हैं। ती हिंदुत्वाची नोटीस होती. त्या नोटीसवर बाळासाहेबांनी ती मला पाठवली होती की गुलाब तू आता हा रस्ता सोड आणि हिंदुत्वाकडे जा. म्हणून एक गोष्ट सांगतो, जिल्हा प्रमुख माझ्या शेजारी बसले. हे जे पालकमंत्री आहेत ज्या दिवशी गेले त्या दिवशी त्यांना दिल्लीला बोलवलं होतं. घाबरत दिल्लीला गेले. दिल्लीवरनं परत मुंबईत आले. मला स्वतःला फोन केला, साहेब माझी अडचण आहे, मी थांबू शकत नाही, मला अशी नोटीस दाखवली आहे, मी इथे थांबू शकणार नाही. आणि मग घाबरून पळालेले. हे हिंदुत्व शिंदे वगैरे काय कशासाठी गेलेलं आहे, यांनी कमवलेली बेसुमार ज्याला आपण म्हणतो की जिची दाखला देता येणार नाही अशी जी संपत्ती जमवलेली आहे ज्याचा ते हिशोब देऊ शकत नाही. आणि या सगळ्याच्या भीतीमुळे ईडीमुळे हे पळालेले आहेत. यांना काय हिंदुत्वाचा बाळासाहेबांचा आम्हा शिवसेनेचं काय पडलेलं नाही. आणि हे त्यामुळे शिवसेना सोडून तिकडे गेले. तिकडे नाही गेले असते तर जेलमध्ये गेले असते. होय, आम्हाला अभिमान आहे संजय राऊत साहेबांचा. संजय राऊत साहेबांचा अभिमान आहे. त्यांच्यावर ईडीने खोट्या केसेस दाखल केल्या. पण आज शिवसेनेचा योद्धा आज 2 महिने झाले तरी सुद्धा आर्थर रोड जेलमध्ये आहे. त्यांनी सांगितलं मोडीन पण वागणार नाही. शिवसेनेचा बाळासाहेबांचा खंदा शिवसैनिक आहे. त्यांनी शिवसेनेसाठी कोणाच्या भीक घातली नाही. आणि त्यांनी सांगितलं की मला किती महिने आत्मय ठेवता ते दाखवून द्या. परत बाहेर आल्यानंतर या 40 गद्दारांचा समाचार घेतल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. असा एक खंडा शिवसैनिक आज शिवसेनेकडे आहे. संजय राऊत साहेबांच्या ह्याच्या रूपाने आपल्याला भेटलेला आहे. तर मित्रांनो, ती हिंदुत्वाची नोटीस होती. त्या नोटीसवर बाळासाहेबांनी ती मला पाठवली होती की गुलाब तू आता हा रस्ता सोड आणि हिंदुत्वाकडे जा. महाराष्ट्र के पुणे शहर में जिला कलेक्टर दफ्तर के बाहर शुक्रवार को पाकिस्तान जिंदाबाद के नारे सुने गए। पीएफआई के कार्यकर्ताओं ने संगठन के खिलाफ हाल ही में एनआईए, ईडी, सीबीआई और पुलिस की छापेमारी के खिलाफ जमा हुए थे।
कुछ कार्यकर्ताओं को पुलिस ने हिरासत में ले लिया। बाद में उन्हें गिरफ्तार किया गया। देश भर में पीएफआई पर की गई कार्रवाई के बाद पुणे में पीएफआई के कार्यकर्ताओं ने कलेक्टर ऑफिस के बाहर प्रदर्शन किया था। ये प्रदर्शन 23 सितंबर यानी शुक्रवार को दोपहर 3 बजे किया गया। इसके बारे में राज्य के नेताओं ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की है। छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा सहन केल्या जाणार नाहीत। गृहमंत्री इकडे आहेत, गृह विभाग त्यांना पूर्ण त्यांचा बंदोबस्त करेल। कुठल्याही परिस्थितीमध्ये देशद्रोही कृत्य खपून घेतलं जाणार नाही। मी कालही सांगितलं सर, काल देशद्रोहाचा गुन्हा लावणार आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार आहे। पुण्यामध्ये ज्या पद्धतीमध्ये जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न काही विशिष्ट समाजातल्या तरुणांनी करायचा प्रयत्न केला तो दुर्दैवी होता। मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदुस्थानामध्ये अशा प्रकारच्या प्रवृत्तींना ठेचून काढलं पाहिजे। ज्या पद्धतीमध्ये केंद्रीय यंत्रणा या पीएफआयच्या माध्यमातून कारवाई करतायत, आपल्याला आज लक्षात आलं असेल की हे जर हाणून नाही पाडलं तर उद्याचा जो त्यांचा डाव होता, भारतीय स्वातंत्र्याला 100 वर्ष झाल्यानंतर हे मुसलमान राष्ट्र बनवायचा जो प्रयत्न आहे तो ठेचून जर आज नाही काढला, यांच्या नांग्या जर आज नाही तोडल्या तर उद्या आपल्याला याचा विचार करावा लागेल। म्हणून जागे व्हा, एकत्र या आणि या संघटनांना ठेचून काढण्याचं काम करूया। हिंदुस्थानामध्ये, महाराष्ट्रामध्ये, छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये, देवेंद्रजींच्या राज्यामध्ये, एकनाथजींच्या महाराष्ट्रामध्ये हे आम्ही खपवून घेणार नाही, हे पुन्हा एकदा सांगतोय। आणि मी तुम्हाला सांगतो, सर्व हिंदू बांधवांना आवाहन करतोय, सरकार जे करतंय त्या सरकारच्या मागे खंबीरपणे उभे राहून त्याच्यामध्ये राजकारण आणि जातीय राजकारण येत आहे, ही भाषा वापरणाऱ्यांना पण ठीक करावं लागेल। आणि या राज्यामध्ये जी यंत्रणा काम करते त्या यंत्रणेच्या मागे खंबीरपणे उभं राहून या देशाला सहाय्य करावं लागेल। ध्वज जाळलं म्हणजे त्यांच्या ऍक्शनला ही आमची रिएक्शन होती। आता प्रत्येक हिंदू जागा होईल आणि त्यांना ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी तुम्हाला सांगतो। ही त्यांच्या ऍक्शनला रिएक्शन होती। तुम्ही भारतात राहताय, महाराष्ट्रात राहताय आणि पुण्यात तुम्ही पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देता, तुम्हाला लाज वाटली पाहिजे। त्यामुळे पोलीस तुम्ही म्हणल्याप्रमाणे त्यांची कारवाई करतील, पण एक हिंदू म्हणून आता आम्ही रस्त्यावर उतरलोय आणि हर हर महादेवाच्या जय घोषात उतरलोय। हे युद्ध त्यांनी छेडलंय, हे पीएफआय विरोधाचं युद्ध आम्ही संपवणार। पोलीस प्रशासनाच्या पद्धतीने काम करतं, देशाच्या विरोधात घोषणा देणं म्हणजे पोलीस प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्यासारखं आहे। परंतु कायद्याच्या माध्यमातून त्यांना सुद्धा काम करणं अपेक्षित असतं, ते त्याच्या पद्धतीने काम करतात। परंतु हिंदू म्हणून, या देशाचे नागरिक म्हणून, या हिंदुस्थानचे नागरिक म्हणून या देशातल्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे। अशा पद्धतीने जर कोणी देशद्रोही काम करत असेल, देशद्रोही घोषणा देत असेल, तर अशा पिलावळीला भेसण्यासाठी पोलीस प्रशासनाची वाट न बघता गार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे। त्यामध्ये रायटिंगचे सेक्शन होते, त्यामध्ये रस्ता अडवणे असे सेक्शन लावून त्यामध्ये बंद गार्डन पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। काही सोशल मीडियावर जे व्हिडिओ जे तपासामध्ये निष्पन्न होत आहे, तर त्या अनुषंगाने ह्या गुन्ह्याचा सखोल तपास ऑलरेडी सुरू आहे। ह्या तपासामध्ये ज्या ज्या गोष्टी तपासामध्ये निष्पन्न होतील त्या गोष्टीचे जे काही सेक्शन असतील त्यामध्ये आम्ही ऍड करणार आहोत आणि त्याचा सखोल तपास आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। व्हिडिओ जे आपल्याला जे उपलब्ध आहेत सोशल मीडियामध्ये ते एकत्रित करून आम्ही ते त्याचं फॉरेन्सिक करून घेणार आहे आणि फॉरेन्सिक करून त्यामध्ये अजून काय आपल्याला कडक कारवाई करता येते त्यामध्ये आपण कडक कारवाई करणार आहे। पोलिसांची भूमिका पहिल्यापासून हीच आहे की जी काय घटना घडली, ज्या तपासात ज्या ज्या गोष्टी पुढे येतील त्यामध्ये कडक भूमिका पोलिसांची आहे आणि जे जे लोक यामध्ये निष्पन्न होतील त्याच्यावर पुणे पोलीस यामध्ये कडक कारवाई याच्यावर करणार आहेत। शिवसेना नेता आदित्य ठाकरे ने वेदांत परियोजना को लेकर तलेगांव में सत्तारूढ़ शिंदे सरकार की आलोचना की। इस संबंध में पुणे जिले के नवनिर्वाचित संरक्षण मंत्री चंद्रकांत पाटिल ने कहा कि आदित्य ठाकरे वेदांत परियोजना को लेकर घटनाओं के क्रम की घोषणा करें। उन्होंने अपने अहंकार के कारण मुंबई का इंतजार किया। वह जो हंगामा कर रहे हैं यह खुद कुल्हाड़ी मार रहे हैं। वह खुद बता रहे हैं कि हमने यह प्रोजेक्ट कैसे चलाया। पाटिल ने इस बार वेदांता प्रोजेक्ट को लेकर चंद्रकांत पाटिल ने आलोचना की। राज्य सरकार की ओर से संरक्षण मंत्री की घोषणा के बाद जिले के नवनिर्वाचित संरक्षण मंत्री चंद्रकांत पाटिल ने इस अवसर पर अपनी भूमिका प्रस्तुत की है। विभिन्न मंत्रियों को राज्य का संरक्षण मंत्री घोषित किया है।
मुझे पुणे जिले की जिम्मेदारी दी गई है। मैं मुख्यमंत्री के साथ साथ उप मुख्यमंत्री को भी धन्यवाद देता हूँ। उन्होंने मुझ पर जो विश्वास दिखाया है उसके अनुसार मुझे जो जिम्मेदारी दी है वह जिले में भाजपा के प्रभाव को बढ़ाने के साथ साथ निरंतर विकास कार्य करने और लोगों के दिलों में सरकार के लिए प्यार पैदा करने की है। दादा, सुरुवातीला तुमचं अभिनंदन। आज तुमच्याकडे पुण्याचे पालकमंत्री आज संध्याकाळी पालकमंत्र्यांची त्यांना कुठले कुठले जिल्हे दिलेले त्याची घोषणा झाली। माझ्याकडे पुणे शहर म्हणजे पुणे जिल्हा पालकमंत्री म्हणून माझ्या नावाची घोषणा झाली आहे। मी सुरुवातीलाच राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या दोघांचे खूप मनापासून आभार मानतो। त्यांनी जो विश्वास व्यक्त केलेला आहे की पुण्यासारखं नेक्स्ट टू मुंबई एक क्रुशियल शहर आणि एक क्रुशियल डिस्ट्रिक्ट की ज्या जिल्ह्यामध्येच आता काही जणांची थोडी फडफड राहिलेली आहे, तर त्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रभाव वाढवण्यासाठी, रेंगाळलेली विकास कामं करण्यासाठी, रेंगाळलेली विकास कामं करून लोकांच्या मनामध्ये सरकारबद्दल प्रेम निर्माण करण्यासाठी ही जबाबदारी त्यांनी मला दिली। तत्कालीन महाविकास आघाड़ी का मॉल में शराब बेचने का निर्णय भाजपा और अन्य संगठनों के विरोध के बाद वापस ले लिया गया। हालांकि राज्य में नवस्थापित सरकार ने एक बार फिर मॉल्स में शराब की बिक्री शुरू करने के संकेत दिए हैं। इस बात की जानकारी आबकारी मंत्री शंभूराज देसाई ने दी है। इसके बाद भूमाता ब्रिगेड की तृप्ति देसाई ने सरकार की आलोचना की है। उन्होंने यह भी चेतावनी दी कि अगर सरकार राजस्व बढ़ाने के लिए युवाओं को नशे की लत में धकेलना जा रही है तो इसे बर्दाश्त नहीं किया जाएगा। तृप्ति देसाई ने कहा, जब महाविकास आघाड़ी ने मॉल में शराब बेचने का फैसला किया तो भाजपा और हम जैसे कुछ संगठनों ने इसका विरोध किया और सरकार को फैसला वापस लेने के लिए मजबूर किया। लेकिन अब जब शिंदे समूह और बीजेपी की सरकार दोबारा आई तो शराब की बिक्री को लेकर प्रतिक्रिया आ रही है। इसमें किसानों का क्या हित है? इस पर सवाल उठाते हुए उन्होंने सीधे तौर पर शंभूराज देसाई पर आरोप लगाया कि आप आबकारी मंत्री के रूप में राजस्व अर्जित करना चाहते हैं। सगळ्या गोष्टींमध्ये वेळ गेल्यामुळं मला सुद्धा त्या विषयाचा पूर्ण अभ्यास करता आला नाही। मी उत्तर देताना एवढंच म्हटलं की या बाबतीतला अहवाल हा माझ्या विभागाच्या सचिवांच्याकडनं जेव्हा माझ्याकडे येईल त्यापूर्वी मी सचिवांना सांगितलेलं आहे की या प्रारूपावरती लोकांचं मत येताना बाजूनं किती लोक आहेत, विरोधात किती लोक आहेत, तटस्थ किती लोक आहेत, शहरी लोकांचं कल काय आहे, ग्रामीण लोकांचं कल काय आहे, अशा 3-4 महत्वाच्या बाबींवरती त्या अहवालाचं विश्लेषण करा आणि त्यानंतर तुमची टिप्पणी माझ्याकडे मंत्री म्हणून आपण सादर करा। ते आल्यानंतर मी स्वतः त्याच्यावर माझं काय मत आहे ते नोंदवून किंवा ते माझं जे मत आहे ते त्याच्यामध्ये समाविष्ट करून माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय ह्या दोघांच्याशी मी चर्चा करेन आणि मग त्याच्यावरती काय निर्णय घ्यायची वेळ आलीच किंवा निर्णय घ्यावा लागला तर मंत्रिमंडळापुढे आम्ही जाऊ। मी संकेत दिले आणि मॉलमध्ये वाईन चालू करणार अशा पद्धतीचं कुठलंही वक्तव्य कालच्या पत्रकार परिषदेत मी केलेलं नव्हतं। मला काही बातम्यांमध्ये असं वाचायला मिळालं की मंत्र्यांनी असे संकेत दिलेले आहेत। मी माझ्याकडे मंत्री म्हणून तो अधिकार देखील नाही एकट्याने निर्णय घ्यायचा। शेवटी हा कलेक्टिव्ह निर्णय हा माननीय मंत्रिमंडळाचा असतो। त्यामुळं माझं जे मत आहे विभागाचं मंत्री म्हणून ते त्याच्यावरती नोंदवून सीएम साहेबांशी, डीसीएम साहेबांशी चर्चा करून याच्यावरचा जो निर्णय घ्यायचा आहे तो राज्याचं माननीय मंत्रिमंडळ घेईल।